तर मित्रांनो, आपण आलो विदर्भातल्या जंगी शंकरपट एलकापार इथे. तर मंडळी, आपण आलेलो आहो आज इथे काशी, ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आपल्या नावाने मालकाचं नाव मोठं केलं असा विदर्भ एक्सप्रेस काशी यांच्या मालकाच्या दावणीमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि त्यांची आता छोटीशी आपण मुलाखत घेणार आहोत. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय नाव आपलं? निखिल दोटे. निखिल दोटे. आपलाच बैल आहे काशी? हो, काशी म्हणजे आमच्या ग्रुप मिळून आहे. काशी ग्रुप, खुमारी, माळेगाव. खुमारी माळेगाव हे कुठे येते? खुमारी कडमेश्वर तहसील मध्ये येते. अच्छा, कडमेश्वर सावनेर तहसील मध्ये येते. जे खुमारी म्हणजे कडमेश्वर तालुक्यातला बैल आहे. हो. काय सांगाल आपण आपल्या बैलाबद्दल? बैलाबद्दल म्हणजे बैल तर आपला चांगलाच आहे आणि भरपूरच्या ठिकाणी नंबर घेतलाय बैलानं. अच्छा. रेमंडला घेतला होता पहिला, तळेगाव दशासरला गेलो तिथं. अच्छा, संपूर्ण महाराष्ट्रभर सगळीकडे ज्या बैलाचं नाव आहे असा आपला काशी. केव्हापासून तुम्हाला हा बैल शर्यतीचा नाद लागलेला आहे? आता म्हणजे कमीत कमी झाले आपल्याला 7-8 वर्ष झाली. अच्छा, या नादात आपल्यापाशी बैल होता खंड्या, राणा. अच्छा. त्या बैलापासून आपल्याला नाद लागला. अच्छा. बजरंग होता. एक बैल म्हणजे याच्यापूर्वी आपल्यापाशी भरपूर बैल होऊन गेलेले आहे. हो, 5-6 बैल होऊन गेले. आणखी काय सांगू शकाल तुम्ही? आता आपल्यापाशी बैल आहे काशी, मोठा काशी. मोठा काशी. हो, आणि सर्जा आहे. एकूण तुमच्याकडे किती बैल आहे? एकूण आता 5-6 बैल. हो का? हो. अजून नवीन खरेदी आहे का तुमची काही? नवीन खरेदी म्हणजे आता चालू आहे आणखी. अच्छा, पुन्हा येणार आहे दावणीला? जो एक रुबाब नावाचा बैल घेतला आम्ही. अच्छा. 3 लाख रुपये बैलगाड्यामुळे बैलाची किंमत भरपूरशी महाग झालेली आहे. महाग झाली. हो का? सस्ती बैल आता मिळणार नाही. नाही, आता कुठं स्वस्तात जमानाच नाही राहिला ना. शंकरपट हा तुम्ही कोणत्या याच्याने तुमच्या नजरेने पाहता? शंकरपट म्हणजे सगळ्याला म्हणजे जे आपले कास्तकार वर्ग लोक आहे ते त्या हिशोबानं म्हणजे सगळे येते बैल मोज मस्ती आपलं हे करून, म्हणजे एक प्रकारचा हा शेतकऱ्याचा सण म्हणून आपण हा साजरा करतात. शंकरपट म्हणून हा शेतकऱ्याचा एक सणच आहे. बघू शकता मंडळी, इतकी अतिवृष्टी झाल्यानंतर सुद्धा शेतकरी आपल्या बैलाला दुधापासून ते काजूपर्यंत सगळं खायला घालतात आणि आपल्या मुलाला एक प्रकारचं दूध मिळत नाही तरी त्या मुक्या जनावराला इथे आपण बैलाला दूध पाजतात. तरी सुद्धा शेतकरी कुठल्याही प्रकारची उणीव न ठेवता या बैलाला या शंकरपटामध्ये आणतात आणि आपल्या मनाच्या आनंदासाठी आणि आपल्या नावासाठी तो बैल तिथे धावतो. धावल्यामुळे काय होते, बैल हा चटणी भाकरीचा असला तरी सुद्धा तो बैल आपल्या मालकाच्या इज्जतीसाठी आणि मालकाच्या नावासाठी आज इथे तो धावतो आणि यांचा बैल आज इथे पहिल्या क्रमांकामध्ये आहे. असा आपला भाऊ, आपला बैल हा कोण बैल हकलतो असा तुमचा धुरकरी कोण आहे? म्हणजे आपला यवतमाळ जिल्ह्याची आणबान शान, तसं नागपूर जिल्ह्याची आणबान शान संबंधित आहे. भाऊ ठाकरे, फाळेगाव, बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ. चांगला बैल जर भेटला तर हा नंबर करतो. गॅरंटीज आहे. फक्त भागडीसाठी थोडा ते थोडं चालू राहते. त्यांचे जे सहकारी मित्र आहे भाऊ पठाण, हे बी यवतमाळ जिल्ह्याचे आहे. हो का? तुमचा हा काशी बैल केव्हा खरेदी केलाय? घेतला आपण 15 जानेवारीला. 15 जानेवारी 2024 ला. अच्छा, 15 जानेवारी 2025 ला खरेदी झाला. किती रुपयाला हा बैल आपण घेतला होता? 5,01,000. अच्छा, 5,01,000 हा बैल घेतला. तेव्हापासून हा बैल किती पटामध्ये नंबर घेतलेला आहे? यांनी भरपूरच्या ठिकाणी नंबर केला. तरी एक अंदाज तुम्ही आकडा सांगू शकाल? 15-20 पटामध्ये आपण घेतला, तेव्हापासून 15-20 पटामध्ये नंबर केला यांनी. बघू शकता मंडळी, जेव्हापासून यांच्या या दावणीत बैल आलेला तेव्हापासून यांनी 15 ते 20 ठिकाणी बैलांनी पहिलाच नंबर घेतलेला आहे आणि यांची खरेदी म्हटलं म्हणजे 5,01,000 रुपयाचा हा काशी आहे. विदर्भ एक्सप्रेस काशी. Yeah.